त्या घरात तुझं बऱ्याच लोकांसोबत वेगवेगळी नाती होती. असं तन्वी बोलली की उत्सव नात्यांचा करायला मी इथे आले नाही आहे, पण ॲट दी एंड नाती होतात, हं. बनतात. तुला एक छान बहीण मिळाली अनुश्रीच्या मते, की तिने तुला सांभाळलं ते आम्हाला कळत होतं. ती रडत होती, तिला माहिती होतं की तू एकटा बसलायस. ती प्रत्येक वेळेला जिथे-जिथे विशाल एकटा पडलाय, ती गेली आहे. ती स्वतःच्या मतावर ठाम होती, पण ती एक नातं तुझं त्या घरात होतं रुचितासोबतचं, ते खूप प्युअर होतं असं मला वाटतं. जे प्रेक्षकांनीही तितकंच प्युअरली घेतलं असतं, पण घरातल्याच काही लोकांच्या चुकीच्या नरेटिव्हमुळे ते नातं वेगळं पोर्ट्रे झालं असं तुला वाटतं का? या गेममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की गेममध्ये नाती बनवा. नात्यांचं गेम नका करू. हे मी नेहमी बोलले गेमामध्ये, की गेममध्ये नाती बनवलात ना तर ठीक आहे. पण गेम नात्यांचं गेम जे बनवतात ना, ते प्रॉब्लेम आहे. आणि मी फक्त गेममध्ये नाती बनवली आहेत. ते कुणाबरोबर असू दे, रुचिताबरोबर असू दे, रोशनबरोबर असू दे, अनुश्रीबरोबर असू दे, राधा ती एक म्हणजे राधाचे सगळ्यात जास्त मेसेज आलेत मला. ती 2 आठवडे होती हो. मग एवढं प्रेम का? कारण तिने बघितलं की हा रिअल आहे. हो. रुचिताबरोबर इट वॉज अ जेन्युइन बॉन्ड. एक वेगळी पर्सनॅलिटी होती ती. म्हणजे मी जर म्हणजे माझं आणि रुचिताचं काहीच मेळ नाही. एज 15 वर्षांचं डिफरन्स आहे. ती जी भाषा बोलते ते मला कळत नव्हतं. म्हणजे ती मराठी बोलायचीच नाही. काहीतरी म्हणजे टवळे, टणवे, चिलपाटे हे कधीच ऐकलं नाही. मी मुंबईचा आहे. मुंबईत अशी भाषा आम्ही वापरत नाही. तर मला खूप एक्साइटिंग वाचायची तिची भाषा, जसं ती भांडते लोकांशी. आणि मला एक गोष्ट कळाली बद्दल की ती फक्त शब्दांनी उद्धट आहे. हो. नॉर्मल लाईफमध्ये ती तशी नव्हती आणि ते साईड मी बघितलंय तिचं. आणि ती फक्त माझं ऐकायची. त्या घरामध्ये जर ती कोणाचं ऐकायची तर फक्त माझं. आणि खूप लोक मला बोललेत घराच्या आतच. आरबीच बोलला एकदा, आरबी किंवा आय थिंक आरबी किंवा करण कोणीतरी बोलला की "अरे ये डियर जिंदगी देख रहा है ऐसा लग रहा है, शाहरुख खान और आलिया भट्ट वो उसको समझा रहा है." असं ते बोलायचे मला की तू तिला समजवतो आणि ती ऐकते. म्हणजे रुचिता कोणाचं ऐकते हे खूप गोष्ट म्हणजे ऐकते तेच ते करते काय पुढे ते तीच करायची जे तिला पाहिजे. म्हणून ती बसून ऐकायची आणि तिच्यामध्ये खूप सुधार आला त्याच्यानंतर. आणि मी नेहमी बोललोय की काय होतं ना की एक मुलगा आणि मुलगी जर बोलतायत आणि काय करतायत त्याच्यामध्ये लोकांना वाटतं काहीतरी लफडं आहे, काहीतरी अँगल आहे. आणि मी नेहमी बोललो की इट्स अ जेन्युइन कनेक्शन. 2 लोक आहेत त्या घरामध्ये ट्रस्ट फॅक्टर. त्या घरामध्ये कुणाचंही ट्रस्ट करणं, कुणावरही ट्रस्ट करणं खूप अवघड आहे. कोणच करत नाही. कारण पहिल्या पट्टीत तुम्हाला बाहेर काढणार बघतायत लोक. तर तिथे एक ट्रस्ट फॅक्टर खूप इम्पॉर्टंट होतो. जे माझं तिच्यावर आहे तिचं माझ्यावर होतं. ते ट्रस्ट फॅक्टर, ते ट्रस्ट कनेक्शन होतं. त्याच्यामध्ये काहीच घाण नाही, काहीच लफडा नाही, काहीच नाही. ते तसं बघितलंच नाही आम्ही दोघांनी कधी. एक ट्रस्ट फॅक्टर होतं एकमेकांवर. आणि मग काय झालं ना, ते ट्रस्ट फॅक्टर लोकांनी बघितलं. त्यांना माहीत होतं की हे 2 लोग एक साथ है, टोळी एक साथ है, उसके अंदर हे दोघं एक साथ आहे, तर त्यांना कसं तोडावं. मग घाण बोलणं, कुणाला खाली पाडून बोलणं. मी बोललो ना की दोन गोष्टी असतात आयुष्यात. एक स्वतः मेहनत करून वर जा किंवा समोरच्याला खाली पाडा. समोरच्याला खाली पाडून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही वर जाताय, ते होत नाही हो. स्वतः मेहनत करावी लागते. तर तसं केलं लोकांनी, पण आम्हाला कधीच काय फरक पडला नाही. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.